मी इन्स्पेक्टर राजेश लाडे, कस्टम डिव्हिजन रत्नागिरी यांच्यातर्फे आपल्याला माहिती देत आहे की आज रोजी सकाळी आमचं एक सी विजिल असं पेट्रोलिंग चालू होतं। तर त्या दरम्यान आम्ही एक किनाऱ्यापासून 10 मराठीत म्हणतो आपण नॉटिकल मैल, तर या अंतरामध्ये आम्ही ज्यावेळी गस्ती करत होतो असताना आम्हाला एक संशयास्पद बोट आढळली। तर त्याच्यावरती आम्हाला LED म्हणजे लाईट सिस्टीम असलेलं सर्व सामान दिसून आलं। तर जनरेटर प्लस बल्ब मोठ्या प्रमाणात असे त्या बोटीवर आम्हाला निदर्शनास आले। त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली असता ते काही मच्छीमारी करत नव्हते, परंतु त्यांच्याकडून असं आम्हाला निदर्शनास आलं की आम्ही मच्छीमारी लोकांना आम्ही लाईट व्यवस्था पुरवतो। तर या गोष्टीकडे शासनाने या गोष्टी म्हणजे मेरिटाईम बोर्ड आणि फिशरीजवाल्यांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे। तर तरीसुद्धा हा प्रकार आम्हाला आढळून आला, त्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आणि कारवाई दरम्यान आम्हाला त्यांच्याकडे पूर्ण जनरेटर सेट, त्याच्यानंतर LEDचे बल्ब आणि जवळजवळ 600 लिटर डिझेल साठा आणि त्यांच्या बोटीवर 4 खलाशी हजर होते। त्याच्यापैकी 1 तांडेल आणि 3 खलाशी। तर त्या लोकांची नाव वगैरे आम्ही नमूद केली, त्यांचे मोबाईल नंबर घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली। त्यानुसार त्यांनी असं सांगितलं की आम्ही 2 महिन्यापासून आम्ही हे काम करत आहोत। तर जे कोणी मच्छीमार आम्हाला कॉन्टॅक्ट करतात त्यांना आम्ही ते लाईट पुरवतो, मग ते आम्हाला त्यानुसार आम्हाला पैसे देतात। या याच्यावर पुढची कारवाई आम्ही आमच्या ॲक्टप्रमाणे आम्ही जी काय कारवाई करणार आणि आम्ही त्याच्यानंतर आम्ही ते फिशरी डिपार्टमेंटला आम्ही सुपूर्द करणार, कारण त्याच्या पुढची कारवाई फिशरी डिपार्टमेंट करणार। आता आमच्यातर्फे आम्ही ती बोट बंदरात घेऊन आलो, आमच्या वरिष्ठांना ती निदर्शनाला आणून दिली। त्याच्यानंतर आम्ही एक आमचा रिपोर्ट बनवला आणि त्या रिपोर्ट आम्ही फिशरीवाल्यांना आम्ही हँडओव्हर करणार। बोट, सामान, खलाशी हे सर्व आम्ही फिशरी डिपार्टमेंटला हँडओव्हर करणार आमच्या रिपोर्टनुसार। हां किती खलाशी? 4 खलाशी, 4 खलाशीतले 1 तांडेल आणि 3 खलाशी। आता मुद्देमाल म्हटला तर कमीत कमी जनरेटर म्हटला तरी एक 7-8 लाखाचा जनरेटर। बल्बची किंमत भरपूर असते, तरी मला वाटतं बल्बची किंमत 50-1 हजार रुपये तरी असते। तर त्या बल्ब मोठे LED, त्यापैकी 18 एक मोठे बल्ब होते, म्हणजे एक हंडी बल्ब म्हणतात त्याला, 1000 वॅटचे। 800 वॅटचे जवळजवळ एक 10-12 बल्ब होते आणि त्याच्यात मोठे जे आपण LED बल्ब चौकोनी लावतो त्यातले जवळजवळ काहीतरी एक 10 होते। एक वेगळ्या पद्धतीची कारवाई झाली। हां, कशा पद्धतीने त्यांना मदत करायची? तर ते अशा प्रकारची त्यांची लाईट व्यवस्था असते की काही बल्ब ते पाण्यात सोडतात आणि पाण्यात सोडलेले बल्बपासून जे मासे अट्रॅक्ट होतात म्हणजे आकर्षले जातात, तर ते मासे जास्ती प्रमाणात आकर्षित होतात आणि त्यानुसार जास्ती मच्छीमारी त्यांना मिळते। असं त्यांचं एक आता हे चायनीज मच्छीमारीचा एक विषय आहे। तर हा आता सध्या बराच चालू आहे इकडे, पण ते 25वाच्या बाहेर काय असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत सापडत नव्हते, पण आता जवळ येऊ लागले, त्याच्यामुळे किनारी मच्छीमारांना याचं नुकसान होतं आहे। त्याच्यामुळे याच्यावर बंदी आणली गेली। आता हे 3 नेपाळी आहेत आणि तांडेल जो आहे तो कारवारचा आहे, कर्नाटक। बोट पालघर डहाणूची आहे, परंतु त्याच्यावर जे कागदपत्र होते ते वेगळे होते आणि बोटीवर नंबर वेगळा होता। परंतु आता त्यांच्याकडून असं आम्हाला समजते मालकांकडून की आम्ही ही बोट ट्रान्सफर केली होती। ट्रान्सफरचे कागदपत्र अजून मी आमच्या ताब्यात आलेले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही ते सिद्ध करू शकत नाही की त्यांनी बोट ट्रान्सफर केली की अजून त्यांच्या ताब्यात आहे। त्याच्यामुळे बोटवर नंबर वेगळा आहे आणि त्यांच्याकडे कागदपत्राचे नंबर वेगळे आहेत बोटवरचे, असं आमच्या निदर्शनास आलं। म्हणजे हा एक गुन्हा त्यांच्याकडे होऊ शकतो। ज्या बोटवर आपण कागदपत्र बघतो त्या बोटीचेच कागदपत्र हवे, तर ते त्यांच्याकडे नव्हते। म्हणजे असे बऱ्याचशा चुका त्यांच्याकडून आढळून आल्या आणि असंबद्ध बोलणं होतं त्यांचं, म्हणजे त्यांनी सांगितली उत्तर आम्हाला काय बरोबर वाटले नाहीत, त्यानुसार आम्ही ती कारवाई केली। ते काय तसं काय बोललेलं नाहीत, त्यांचं काय तसं काय व्यवहार त्यांचं काय आपल्याला काय ते बोललेलं नाहीत।
आपल्याकडून जप्ती पंचनामा केला जात नाही. आमच्याकडून तो जप्ती पंचनामा होत नाही. आम्ही फिशरीजला देणार, फिशरीज जप्ती पंचनामा करणार. त्याच्यामुळे तो आम्ही भाग आमच्या ह्याच्यात येत नाही. पण कोणाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली? आमचे असिस्टंट कमिशनर संदीप कृष्ण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई करण्यात आली आहे. आणि पवन राठी अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची कारवाई आम्ही केलेली आहे. कोण कोण कर्मचारी? आता इन्स्पेक्टर राजेश लाडे, दुसरे रमेश गुप्ता इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर मिथुन राज आमचे बोटीचे कॅप्टन आहेत, आणि एक त्यांचे असिस्टंट खडपकर, आणि आमचा इतर मरीन स्टाफ. जवळजवळ आम्ही 8 लोक आमच्या बोटीवर असतो. त्याप्रमाणे त्याचा काही अडथळा त्यांनी केला किंवा काय असा प्रकार झाला? नाही, तसा काही त्यांनी अडथळा केलेला नाही.